नांदेड शहरात बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न. जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नांदेड शहरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाची भव्य रॅली कार्यक्रमस्थळापर्यंत काढण्यात आली होती. त्यानंतर पंचशील धम्मध्वजाचे तसेच निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भिक्खू रत्न थेरो यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी परिषदेचे उद्घाटन करून धम्म चळवळ गतिमान करण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यानंतर पूज्य भंते पय्या बोधी थेरो आणि शीलरत्न थेरो यांनी सर्वांना धम्मदेशना दिली. धम्म परिषदेला जिल्हा परिषदेतील भारतीय बौद्ध महासभेचे तसेच समता सैनिक दलाचे महिला पुरुष पदाधिकारी आणि बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज मी नांदेड दौऱ्यावरती आहे. नांदेड शहराच्या दौऱ्यावरती आहे. भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर दक्षिण आणि उत्तर याच्या माध्यमातून बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या परिषदेला संबोधन करण्यासाठी मी आज या शहरामध्ये आहे. नांदेड या भागामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम चांगलं आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक समाज हा संस्थेशी जुडलेला आहे. बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर मी नांदेडमध्ये आलो, संबोधन केलं. नांदेड हा जिल्हा आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे आणि त्या लोकांशी संवाद साधून धम्म अधिक गतीने कसा इथे पसरवता येईल, लोकांपर्यंत जाता येईल, या निमित्ताने परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हे जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये चेतना येईल, उत्साह येईल आणि अधिक गतीने काम करता येईल. भारतीय बौद्ध महासभेने महिला विंग तयार केल्यामुळे महिला स्वतंत्ररित्या भारतीय बौद्ध महासभेचं काम आपल्या आपल्या वार्डामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करत आहे. हे वर्ष सगळ्यात महत्वाचं वर्ष आहे. 2026 आणि 27 बाबासाहेबांनी सुरू केलेला 14 तळ्याचा सत्याग्रहाला पण 100 वर्ष होत आहे. समता सैनिक दलाला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेब त्या काळामध्ये आमदार होते. 1927ला त्याला 100 वर्ष होत आहेत. या सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी आज आलो होतो. चांगलं वाटलं. कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. आपण मला दक्षिणेमध्ये आणि उत्तरमध्ये बौद्ध धम्माची चळवळ गतिमान झालेली होत आहे. या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये कसं वाटतं? बाबासाहेबांची धम्मक्रांती महाराष्ट्रातून सुरुवात झाली आणि त्या मानाने उत्तरेमध्ये ती नंतरच्या काळामध्ये पोहोचली, की ज्याला वेळ लागला. दक्षिणेमध्ये आता एक 20 वर्षापूर्वी पोहोचली. हळूहळू धम्माचं काम तिथे सगळ्या देशाभरामध्ये वाढत आहे. महाराष्ट्राकडे ते लोक आदर्श दृष्ट्या बघत आहेत, कारण महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे ते लोक बघतायत. जे महाराष्ट्रामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे उपक्रम करतो, तेच उपक्रम आम्ही त्या प्रदेशामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. आपण भाषणामध्ये बोललात तर
हे आपल्या 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 भाषणामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीतील ज्या काही जाती आहेत जे आपण त्यांना घेऊया सोबत आणि गतिमान करूया. तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्ये त्या जातींना काही समाविष्ट करण्यासाठी कार्यकारिणी तयार करण्याची काही योजना आहे का? महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतीय बौद्ध महासभेमध्ये ज्याचा उल्लेख करायला मला आवडत नाही, ज्या समाजाचा उल्लेख करायला मला तो जातीवादी शब्द असतो, त्या समाजाचे बरेचसे आज पदाधिकारी झालेले आहेत आणि ते भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत आहेत. समाजाच्या त्या समाजाच्या महिला या केंद्रीय शिक्षिका झालेल्या आहेत. लातूरमध्ये त्यांच्या समाजाचे बौद्ध भिक्खू झालेले आहेत. एकट्या मुंबईमध्ये 18,000 चर्मकार समाज आज बौद्ध झालेला आहे. जे जे येत आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही लोक चाललेलो. चला, बस झालं. जय भीम, नमो बुद्धाय. मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर. जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तर यांच्या विद्यमाने पहिल्याच धम्म परिषदेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या धम्म परिषदेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आजची ही आमची धम्म परिषद 100% सफल झालेली आहे. आम्ही जे 15-20 दिवसापासून जे परिश्रम करत होतो, जी धावपळ आमची चाललेली होती, या सर्व धावपळीचं परिश्रमाचं चीज झालं असं आम्हाला वाटतं. कारण या परिषदेला परिसरातील सर्व नांदेड दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, उपासिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यामुळं ही धम्म परिषद अतिशय आनंदोत्सवामध्ये संपन्न झाली. या धम्म परिषदेचा महत्वाचा संदेश आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी दिला की येणारी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचाराची जयंती करा. केवळ डीजे वाजवून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करता विचाराची जयंती साजरी करावी, हा अतिशय आजचा मोलाचा संदेश साहेबांनी दिलेला आहे आणि या परिषदेचे एक फलित आहे मी समजतो. नमो बुद्धाय. जय भीम. मी रमेश राघोजी कोकरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरचा सरचिटणीस असून आज डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मातारामाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाच्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं. तसेच सकाळच्या सत्रामध्ये समता सैनिक दलाचं पथसंचलन देखील अतिशय सुरेख पद्धतीनं या ठिकाणी पार पडलं आणि नांदेड जे क्रांतीभूमी जे आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील एक आदर्श घ्यावा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण आणि उत्तर आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा फक्त दक्षिणमधील, उत्तरमधील आणि त्याचबरोबर शहर शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. तसेच आमच्या मित्र परिवारांनी, महाविहार परिवाराच्या सदस्यांनी, शाक्य संघाच्या सदस्यांनी आणि जे काही सेवानिवृत्त मिलिटरी म्हणजे आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचंच बौद्ध उपासक उपासिकांचं आणि मान्यवरांचे जे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत आणि अशा स्वरूपाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभावं आणि धम्मकार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला बळ द्यावं एवढंच या ठिकाणी बोलतो. एक प्रश्न आहे, साहेबांचे 24 राज्यामध्ये कार्य चालतं आंबेडकर साहेबांचं भारतीय बौद्ध महासभेत, एवढ्या व्यस्ततेमधून आपल्याला तारीख कशी मिळते? तारीख मोठी गमतीचा प्रश्न आहे. आम्ही जवळपास मागील वर्षापासून साहेबांची म्हणजे शाखा आमची स्थापन झाली तेव्हापासून साहेबांनी तारीख आम्हाला दिली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि बरेचशा वेळा पाठपुरावा केला. यवतमाळला गेलो, त्यांना भेटलो, तारीख देण्याचं त्यांनी कबूल केलं, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे आम्हाला तारीख भेटली नाही. अखेरीस आमचे महाराष्ट्र राज्याचे संघटक आणि नांदेडचे भूमिपुत्र आदरणीय चावरे साहेब न्यायमूर्ती यांचा पाठपुरावा आम्ही भरपूर केला
आणि त्यांचा पाठपुरावा जो आहे तो मग सकाळ संध्याकाळ जो आहे तो सातत्यपूर्ण ठेवला आणि त्यामुळे अखेरीस डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांनी देखील आमची तळमळ पाहून, आमचं या ठिकाणची इच्छा शक्ती पाहून या ठिकाणी आम्हाला ही तारीख दिली आणि खरोखरच साहेबांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन आम्हाला केलं. याबद्दल आम्ही खूप त्यांचे कृतज्ञ झालेलो आहोत आणि त्याबद्दल आम्ही भीमरावजी साहेबांचे सुद्धा म्हणजे खूप खूप ऋणी आहोत. आपल्या सहयोगनगरच्या जयंती मंडळाला पुरस्कार मिळाला यावर्षी आदर्श जयंती मंडळ म्हणून डीजे जयंती आपण काढतो. तर यावर्षी आपलं नियोजन कसं आहे? यावर्षी देखील जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये डीजे मुक्त जयंती काढण्यात यावी, त्याच्यात चांगले देखावे ठेवण्यात यावेत अशा स्वरूपाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. परंतु काही तरुणांचं जे काही म्हणणं आहे की डीजे आपण काढलाच पाहिजे कारण तो एकच दिवस आहे नाचण्या गाण्याचा, तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की केवळ आपण नाचून गाऊनच फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही साजरी करू शकत, तर त्यांच्या विचारांना देखील आपण पुढे गेलं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी देखाव्यांचा वापर करावा, बँडचा वापर करावा, त्यामधून आपण ही जयंती जी आहे ती उत्साहात साजरी करावी किंवा इतर अन्य उपक्रम देखील आपण त्या ठिकाणी राबवावेत ह्या देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत. पाहूयात येत्या 14 तारखेला आमचे तरुण जे आहेत ते कशा स्वरूपात आम्हाला सहकार्य करतात त्यावरती पूर्णपणे म्हणजे विसंबून राहील. साहेब, धम्मपरिषद आपण घेतली पहिल्यांदा, आणखी सातत्यानं चालू राहणार आहे का? सुरुवात तर केलेली आहे धम्म परिषदेची. आम्ही मातरमाई आंबेडकर बुद्ध विहारावरती उत्तर म्हणजे नांदेडच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही सुरुवात तर केलेली आहे. परंतु येत्या काळामध्ये पुढे जेव्हा नवीन पदाधिकारी येतील तेव्हा त्यांनी देखील याचे सातत्य ठेवावं हीच आमची देखील अपेक्षा राहणार आहे. युवकांना काय आव्हान? जयंती मंडळाला आम्ही एवढंच आवाहन करतोय की त्या ठिकाणी कुठल्याही म्हणजे नांदेड शहरामध्ये डीजे मुक्त जयंती करावी आणि जे गोरगरिबाची जी लेकरं आहेत त्याच्यासाठी हा जो काही खर्च आहे तो जर झाला तर निश्चितपणानं त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. केवळ त्या डीजेच्या मालकाची पोटं भरणं किंवा हा व्यवसाय म्हणून त्यांच्याकडे आपण पाहणं म्हणजे त्यांच्यासाठीच फक्त आपण पूर्णपणे वर्षाची वर्गणी गोळा करून देणं, याच्या ऐवजी जे आपले हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आपण काम करणं हे केव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं उपयुक्त ठरेल.